हा व्यवसाय आता परवडत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, किंवा दूध दर वाढत नाही, तर तुमचं काय? त्याचं कसं आहे, दुधाला दर आल्यावर माणसं सांभाळते ती दर कमी झाला का त्याला घालायचं बंद केलं, दूध कसं त्या गायन माझ्यात येल्यावर गायनं 25 दिली तर 18-20 वर माझ्यावर आठवायची गाय असते, कमीच येत नाही दूध. म्हणजे कंटिन्यू हाई खुराक दूध वैरणीवर राहते ना. आता पुढचं नियोजन काय आहे म्हणजे तुमचं आता फ्युचर मध्ये? आता खाली मोकळा गोठा करायचा चालू, 100 गायचा गोठ्यात चालू. आता पुढे बांधणार आहे तुम्ही? पुढे बांधणार आहे. आता एखादी गाय जर समजा ही केली हे तर कुणी नाही घेतली तर तुम्ही काय काय करता? घरच्या गोठ्यात राहते, त्याचा काही विषय नसतो. म्हणजे तुम्ही स्वतः सांभाळून प्लस तुम्ही लोकांना ही करताय. हा, मग गाय खरेदी करताना आता बघितलं काय पाहिजे, काळजी काय घेतली पाहिजे? गाय सड बाकी डोळ्यात कटार आहे का, कान फुटलेला का, ही बी बघितलं पाहिजे माणसानं. मग आता एखादा नवीन व्यवसाय काय त्याला जर गाय चाललं ती लंगते का, पण नक्की खाली काय गुराची खरडते, काय नक्की ताशी नक्कीवर नक्की चाललेली असते, पायात काय फॉल्ट आहे ही बी बघणं महत्वाचं. कुठं गाठ आहे का, कॅन्सरची गाठ उठलेली असते, काय हे संडासच्या जागेला असते, कुठं कासाला असते, ती बी चेक केलं पाहिजे. डोळ्याच्या खाल्ल्या बाजूला असते.